5 वाजता या ठिकाणी सायरन वाजलं होतं. मग 5 वाजता मुलं फक्त या ठिकाणी खेळायसाठी बाहेर पडतात. 7 वाजता परत एकदा सायरन वाजलं होतं. मग तीच 7 वाजता मुलं खेळायला घराभोवती पडलेली मुलं परत मग घरामध्ये जाऊन अभ्यासाला बसतात. मुलांच्या अभ्यासासाठी 2 तास मोबाईल आणि टीव्ही बंद करणारं हे आदर्श गाव आपल्या महाराष्ट्रात आहे. जकेकुरवाडी महाराष्ट्रातील एक असं आदर्श गाव आहे ज्या गावात विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत मोबाईल आणि घरातील टीव्ही बंद केला जातो. इतकंच नाही तर 2 तासाचा सायलेन्स झोन देखील पाळला जातो, ज्या वेळेत कोणत्याही डिस्टर्ब शिवाय मुलांना अभ्यास करता येतो. होय, हे सर्व साध्य केलंय इतकंच नाही तर घडवून आणलंय ते जकेकुरवाडीचे युवा सरपंच अमर सूर्यवंशी यांनी. 4 वर्षात जकेकुरवाडी आदर्श गाव बनलंय. गावात दारू पिणाऱ्याला प्रवेश नाही. दारू आणि गुटखा खाण्यास व विक्रीस बंदी आहे. आदर्श बनलेल्या या गावात योजना कागदावर नाही तर वास्तवात राबवल्या जात आहेत. नमस्कार, मी अमर सूर्यवंशी, जकेकुरवाडी सरपंच. या ठिकाणी आम्ही आमच्या गावामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवत असतो. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी मुलांना या ठिकाणी अभ्यासाची गोडी लागावी, अभ्यास करावेत म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या गावामध्ये 6 ते 8 हा सायलेंट झोन या ठिकाणी चालू केला. 6 वाजता सायरन वाजलं जायचं आणि 8 वाजेपर्यंत मुलं आपल्या घरामध्ये विना टीव्ही आणि विना मोबाईल या ठिकाणी अभ्यास करायची. परंतु आमच्या असं लक्षात आलं की याच्या माध्यमातून मुलांचा बौद्धिक तर विकास होतोय, परंतु शारीरिक विकास कुठेतरी खुंटतोय. म्हणून हा शारीरिक विकास देखील व्हावा याच्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये बदल केला आणि 5 वाजता या ठिकाणी सायरन वाजवायला चालू केली. मग 5 वाजता सर्व मुलं आपल्या घराच्या बाहेर या ठिकाणी खेळण्यासाठी बाहेर पडतात. 5 ते 7 ती फक्त मैदानी खेळ खेळतात आणि 7 वाजता परत एकदा सायरन वाजलं तर मग 7 वाजता सर्व मुलं आपापल्या घरामध्ये जाऊन आपल्या घरातले टीव्ही असतील, मोबाईल असतील, हे जे काही उपक्रम आहेत, हे जे काही उपकरणं आहेत, ती उपकरणं या ठिकाणी बंद करतात आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये ही सर्व मुलं आपापल्या घरामध्ये फक्त अभ्यास करतात. म्हणजे याच्यामध्ये आम्हाला हे साध्य झालं की 5 ते 7 या वेळेमध्ये मुलांमध्ये खेळण्याची जी क्षमता आहे, जे मुलं घराच्या बाहेर पडले पाहिजेत, जे मैदानी खेळ खेळले पाहिजेत, याच्यामध्ये बदल झाला आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये मुलं विना मोबाईल, विना टीव्ही या ठिकाणी घरामध्ये फक्त अभ्यास करायला लागले. याचे चांगले परिणाम, याचे चांगले जे काही निकष आहेत, हे आम्हाला या ठिकाणी दिसायला लागले. महाराष्ट्रातील तमाम ग्रामीण भागातील सर्वच ग्रामपंचायतींना मी या ठिकाणी विनंती करतो की अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही सुद्धा आपापल्या गावामध्ये राबवून या ठिकाणी हा एक चांगला उपक्रम तुम्ही सर्वजण या ठिकाणी राबवू शकता. या गावात सायंकाळी 5 वाजता एक सायरन वाजतो आणि घरातील मुलं अंगणात सायंकाळी 5 ते 7 या वेळात खेळतात आणि 7 वाजता पुन्हा एकदा सायरन वाजतो आणि मुलं अभ्यासाला बसतात. दरम्यान 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद केला जातो. जर कोणी नियमांचं उल्लंघन करताना आढळून आले तर ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्यांना आर्थिक दंड देखील केला जातो. संपूर्ण गावात सायलेन्स झोन पाळला जातो आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर दिसून आलाय. गावातील विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, बौद्धिक विकास दिसून आलाय. मुलांची गुणवत्ता सुधारली आहे. जे आदर्श गाव जकेकुरवाडीने साध्य केलंय ते महाराष्ट्रातील तमाम गावांना का जमणार नाही? उर्वरित ग्रामपंचायती विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुढाकार नेमका कधी घेणार? प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाने हा उपक्रम राबवला तर गावातील प्रत्येक विद्यार्थ्याची शालेय गुणवत्ता सुधारल्याशिवाय राहणार नाही, हेच खरं.